नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माऊली कृषी उद्योग समूह खोकर फाटा पाचेगाव फाटा तर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण माळवडगाव या पंचकृषीमध्ये आई जगदंबेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या 60 एकर कांदा पीक क्षेत्र व्यवस्थापन या शेताच्या प्लॉटवरती प्रत्यक्ष पीक पाहणी करण्याकरता आज या हार्वेस्टिंग झालेल्या प्लॉटवरती आलेलो आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज शेती करत असताना 3-4 एकर क्षेत्राचं व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांना येणाऱ्या अनेक अडचणी आम्हाला शेतकरी दररोज सांगत असतात। तर एक 60-70 एकर क्षेत्राचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते व्यवस्थापन करताना त्या व्यवस्थापनाचं प्रत्येक व्यवस्थापन करून हे विक्री व्यवस्थापनापर्यंत कशा पद्धतीने आपण त्याच्यातनं 2 पैसे मिळवू शकतो किंवा एवढं मोठं मॅनेजमेंट करताना ह्या आमचे जे प्रगतशील शेतकरी आज कारेगाव भागातील असतील, मातापूर भागातील असतील, त्यामध्ये मान्य श्री बापूसाहेबजी उंडे, त्यानंतर रविदादा आसने, पंडितरावजी उंडे, मनोज भाऊ आसने यांनी या उत्तम प्रकारचं व्यवस्थापन करून हे पीक पद्धती आज इथे आपल्याला पाहावयास मिळत आहे। आता सर्वात महत्त्वाचा विचार केला तर इतक्या लवकरचा कांद्याचं व्यवस्थापन करून आगास पद्धतीने रोप आणून ते रोप आणल्यानंतर कशा पद्धतीने त्याची लागवड व्यवस्थापन 1 महिना पूर्ण या क्षेत्रामध्ये लागवड चाललेली आहे। ही लागवड चालू करून त्यानंतर तिच्यातून उत्पादन काढून एकेका पद्धतीने कशा पद्धतीचं उत्पादन ते वाढवू शकतात याविषयी त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेण्यासाठी, त्यांच्याकडे असणारे बारकावे आपण जाणून घेण्यासाठी आज आपण येथे उपस्थित झालो आहोत। तर सर्वात प्रथम मी रवी भाऊंना फवारणीविषयी काही माहिती विचारू इच्छितो की त्यांनी कशा पद्धतीने येथे फवारणीचं नियोजन केलं आहे। पहिला स्प्रे 1 महिन्याने चालू झाला आमचा। 1 महिन्याने मी पहिला स्प्रे ताकद, कराटे, इसाबेन हा पहिला स्प्रे घेतला। बरोबर। आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये स्प्रे 45 दिवसांनी झाला। त्याच्यामध्ये मेरिऑन, इमिडा, रेक्झोलिन या पद्धतीनं रवी बाबा, आपण ह्या फवारणी घेतच होता, पण ह्या फवारणी घेतल्यानंतर मला असं आठवतं की आपण 1.5 महिन्याच्या प्लॉटवरती ते एक व्हिजिट केली होती। त्यावेळेस प्लॉटची कंडिशन डॅमेज अवस्थेला थोडी आपल्याला दिसत होती। बरोबर। त्यावेळेस मला वाटतं आपण 13-0-45 आणि कॅल्शियम नायट्रेट हा एक डोस इथं वापरला। तो किती वापरला आणि कोणता वापरला, कोणत्या कंपनीचा वापरला? यामध्ये आम्ही कॅल्शियम नायट्रेट यारा कंपनीचं वापरलं। कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-45 एकरी 7 किलो 13-0-45 आणि कॅल्शियम नायट्रेट 13-0-45 7 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 7 किलो। बरोबर। असं एकरी डोस दिला। त्यानंतरची जी सुधारणा आपल्याला दिसते ती आपल्यातून यामध्ये आपल्याला जाणवते साहेब। ग्रेनरी आली प्लॉटला आणि एकदम म्हणजे व्यवस्थित झाला प्लॉट। आता एकच मिनिटात तुम्ही मला फक्त पाणी व्यवस्थापनाबद्दल थोडीशी माहिती द्याल आमच्या शेतकरी बांधवांना? साऱ्यात महत्त्वाचा विषय कांदे व्यवस्थापनमध्ये पाणी अतिशय महत्त्वाचे।